सरकारने घेतलेला आहे खूप मोठा निर्णय। याच्यामुळे 2 लाख जॉब जे ते जाणार आहे। सरकारचा बी खूप मोठा लॉस इथं होणार आहे। जवळजवळ 20,000 करोडचा इथं लॉस होणार आहे सरकारला टॅक्स जो येतो। आणि सोबत 400+ जे स्टार्टअप आहे तेही जाणार आहे, ते बॅन होणार आहे। काय बोलतो काही समजत नसेल पूर्ण डिटेलमध्ये समजवणार। ऑनलाईन गेमिंग बिल 2025 हे पास झालेले आहे विधानसभेतही आणि लोकसभेत दोन्हीमध्ये पास झालेले। लवकरात लवकर खूप सारे गेम्स इथं बॅन होणार आहे। कोणते गेम का होणार आहेत, कधी हे बिल पास झालं, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार। त्याच्या आधी एक छोटीशी रिक्वेस्ट, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। तुमच्यासाठी एवढी व्हिडिओ घेऊन येतो तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। रिअल मनी गेम जे आहे ते बॅन होणार आहे। रिअल मनी गेम म्हणजे ज्या गेममध्ये पैशाचा यूज केला जातो, इथे पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे। एक समजवतो, पैशाचा यूज म्हणजे तुम्ही म्हणता पबजी फ्री फायर सारखे गेम का ज्याच्यामध्ये टोकन घ्यायला लागतात, डायमंड घेतले की पैसे त्यात ही जातात, ते गेम बॅन होणार, तसे नाही होणार। ई स्पोर्ट मध्ये येतात ते, पण इथं जे पैशाचे जे मी गेम म्हणतोय ऑनलाईन रिअल मनी गेम ते म्हणजे ड्रीम 11, माय सर्कल 11 जे सट्टेबाजी ज्याच्यामध्ये लक वरती काम चालतं तसले गेम इथे बॅन होणार आहे। हे बिल पास झालेले आहे 20 ऑगस्ट रोजी हे लोकसभेत पास झालं आणि त्याच्याच पुढच्या दिवशी 21 ऑगस्ट मध्ये राज्यसभेत हे बिल पास झालेलं आहे। लवकरात लवकर हे जे ड्रीम 11, माय सर्कल 11, MPL असे जे गेम होते, जे ॲप होते ते बॅन होणार आहे। आणि हे जे ॲप आहे ते जवळजवळ सरकारला 20,000 करोडचा टॅक्स देत होते, तर याच्याने सरकारचंही नुकसान आहे। त्यासोबत या ॲपमध्ये जवळपास 2 लाख कामगार होते, त्यांचेही काम जाणार आहे, जॉब पण जाणार आहे, याचा खूप मोठा परिणाम होणार आहे। पण हे लॉस तर झाले, पण याच्यासोबत प्रॉफिट एक आहे। या ऑनलाईन गेमिंग मुळे सट्टेबाजीमुळे 32 महिन्यामध्ये 33 जणांनी सुसाईड केलेलं आहे। तर ह्या बिल मध्ये काय काय पास झालं ते मी एकदा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये वाचून सांगतो। तर यामध्ये झालेलं आहे नो कंपनी, म्हणजे जी कंपनी या गेमला ऑपरेट करणार, जी चालवणार भारतामध्ये बॅन झाल्याच्या नंतर, तर त्यांना 3 वर्षापर्यंतची जेल प्लस 1 करोड रुपयाचा तिथं फाईन द्यावा लागेल। त्यासोबत नो ॲड्स, जे कोणी बी ॲड करेल ह्या गेम ॲपचे, वेबसाईटचे किंवा कंपनीचे ॲड करणार त्यांना सुद्धा इथे जेल होणार आहे। त्यांना 2 वर्षापर्यंतची जेल आणि 50 लाखाचा तिथं जुर्माना म्हणजे फाईन द्यावा लागेल। आणि दुसरं आहे इथं सर्वात महत्त्वाचं की हे जी गेम चालवण्यासाठी महत्त्वाचा असतो तो पैसा। एक प्लेयर म्हणजे मला गेम खेळायचा आहे त्या ॲपमध्ये, तर सर्वात प्रथम मला पैसे भरावे लागतात, ते पैसे ॲपमध्ये मग मी खेळू शकतो। पण पैसे जाण्याचं जे माध्यम असतं जसं की रोझर पे, UPI, बँक ट्रान्झॅक्शन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असे जे कार्ड असतात त्या कंपन्यांना बी इथं रूल दिलेला आहे की तुम्ही जर का ते बिल म्हणजे पेमेंट गेटवे त्या ॲप्सना दिलं तर तुमच्यावरती ही कारवाई होण्यात येईल। जे रिपीट गुन्हा करेल, याच्याबद्दल एकदा गुन्हा केला, त्यांनी फाईन भरले, जेलमध्ये गेला, परत वापस बाहेर आलं, वापस त्यांनी तो गुन्हा केला, तर त्यावेळेस आहे की 5 वर्षापर्यंतची जेल प्लस 2 करोड रुपयाचा इथं फाईन भरावा लागू शकतो। हे त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे आहे। याच्यामध्ये तुम्ही काही रूल मोडले तर त्याच्यामध्ये जेल आणि किती रुपयापर्यंतचा तुम्हाला फाईन देण्यात येऊ शकतो हे मी सांगितलेले आहे। जे स्वतःहून गेम खेळणार त्यांच्यावरती कुठलाही जेल नाही, कुठलाही परिणाम म्हणजे कुठलाही फाईन नाही होणार, कारण त्यांना सरकार विक्टीम आणते, त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही। म्हणजे जवळपास इथे UPI ट्रान्झॅक्शन बंद केले तर ते ॲप चालणंच बंद होईल आणि ॲपवाल्यांना भीती असणार की सरकार त्यांच्यावरती कारवाई करणार, तर ॲप चालणारच नाही। ह्या दोघांनी जर का बंद केलं ते खेळणं, ते ॲप चालवणं, तरी इथं ऑटोमॅटिकली सर्व प्रकारे बॅन होऊन जाते। तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथं ड्रीम 11, पोकर, रमी जे गेम खेळले जातात ज्याच्यामध्ये पैशाचं लालूच दाखवलं जातं, म्हणलं जातं की हे स्किल बेस्ड गेम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्किल वापरून खूप सारे पैसे कमवू शकता। एव्हिएटर झालं, असले खूप मोठे गेम आहे, भलते प्रकाराचे आहे, ज्याचे नाव बी नाही माहिती, ते बी म्हणतात की आमच्या इथे करोडो रुपये जिंकू शकता। जंगली रमी, आवना महाराज असे खूप सारे ॲड तुम्ही बघितले असेल, तर ते सर्व प्रकारचे गेम बॅन झालेले आहे। याच्यामध्ये हे बॅन करण्यासोबत त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे की आम्ही ई स्पोर्टला सपोर्ट करतो। हे गेम बॅन केल्याच्या नंतर त्यांना माहिती आहे की जवळपास 2 लाख लोकांची नोकरी जाणार आहे। 400+ स्टार्टअप जे आहे इथं डुबणार आहे। 400+ स्टार्टअप जे ते हेच होते ड्रीम 11, माय सर्कल 11, MPL, ओपिनियन माय असे भलत्या प्रकारचे गेम होते। ते टोटल 400+ स्टार्टअप होते ज्यांची व्हॅल्युएशन जे की टॅक्स सरकारला देत होतं प्रत्येक वर्षी जवळपास 20,000 करोड। तर इथं सरकारचा 20,000 करोडचा टॅक्सही लो होतोय आणि ह्या टॅक्स इथं कट होतोय, तो भेटणार नाही सरकारला इथून पुढे। आणि यामध्ये तुम्हाला हेही सांगू इच्छितो मी
की हे जे गेम आहे ऑनलाईन मनी गेम, याच्यामध्ये पबजी फ्री फायर सारखे गेम येत नाही, कारण याच्यामध्ये जे लक वरती डिपेंड नाही. याच्यात माहिती आहे की हे पैसे जाणार आहे, तर त्यामध्ये एक प्रकारची स्किल, एक प्रकारचं कॅरेक्टर किंवा ते गन वगैरे विकत घेण्यासाठी काम येणार आहे. तर त्यात ते खोटे दावे नाही करत, आणि पुढच्या जो गेम खेळणारा प्लेअर आहे त्यांनाही माहिती आहे की मी कशासाठी पैसे यूज करतो. पण हे जे ड्रीम 11 माय सर्कल 11 MPL ओपिनियन जे नावाचे गेम आहेत त्यांच्यामध्ये असं नव्हतं की त्यामध्ये काहीच गॅरंटी नव्हती तुम्ही पैसे जिंकाल किंवा हराल. तुम्ही पैसे लावले तुम्हाला हेच भेटेल हे नाही भेटणार. असं जे पबजी फ्री फायरमध्ये त्यांच्यामध्ये गॅरंटी असते की तुम्ही 700 तुम्हाला एवढे पैसे भेटले, एवढे डायमंड भेटणार, त्या डायमंडपासून तुम्ही हे कॅरेक्टर हे स्किल असं विकत घेऊ शकता. त्यामुळे ह्या सर्व गेमवरती बॅन झालेलं आहे. तर खूप साऱ्या नोकरी गेल्या, पण याच्यामध्ये एक फायदा सुद्धा आहे. जे लोक याच्यामध्ये पैसे लावत होते त्यांच्याकडे पैसे उरणार, जे सुसाईड होत होते ते कमी होणार आता भारतामध्ये, आणि जे पैसे वाचणार ते दुसरे म्हणजे वेगळे मार्केट आहे त्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करणार, कारण लोकांकडे पैसे आहेत. आणि कुठल्या प्रकारे टॅक्स तर भेटणार सरकारला. त्यामुळे 20,000 करोडचं जे लॉस होत होतं ते 1 वर्षात जागी 2 वर्षात रिकवर नक्कीच होईल. तुमचं काय मत आहे या बिलवरती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, जय हिंद.